मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा. म्हाडास धोकादायक इमारती ठरवण्यासाठी सक्षम प्राधिकरण असल्याचं विधेयक परिषदेत संमत. विधेयकामुळे म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याला इमारत धोकादायक ठरवण्याचा अधिकार. पंढरपूर कॉरिडॉर बाधितांशी मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी चर्चा करावी. आमदार नीलम गोऱ्हेंची विधान परिषदेत मागणी. शासनाच्या कॉरिडॉर प्रस्ताव आणि मोबदल्याच्या सादरीकरणाला बाधितांचा विरोध. संत नामदेव पायरी इथे भूसंपादनाच्या विरोधात बाधितांची निदर्शनं. जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवरती कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. महसूल विभागामध्ये 155 कलमाचा गैरवापर केल्याची धक्कादायक माहिती उघड. अतिगंभीर 13 प्रकरणामध्ये गैरवापर झाल्याची माहिती. पुण्यातील तब्बल 15 उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार निलंबित. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधान परिषदेत घोषणा. परभणी महापालिकेमध्ये महापौर सय्यद इक्बाल यांच्या दालनात तरुणाचा गोंधळ. हातात धारदार शस्त्र असल्यामुळे तरुणाचा हल्ल्याचा उद्देश होता, महापौरांचा आरोप. शेख रफिक शेख रौफ विरोधात सरकारी कामात अडथळ्याचा गुन्हा दाखल. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलं कामबंद आंदोलन. बेळगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला प्रारंभ. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि दत्तात्रय होसबाळे यांच्या उपस्थितीत 3 दिवस बैठक होणार. शाखावाढ, प्रशिक्षण शिबिर आणि शताब्दी कार्यक्रमांवरती चर्चा. जळगावात काँग्रेसकडनं अयोध्या श्रीराम मंदिर देणगी घोटाळ्याच्या विरोधात सत्याग्रह. चिमुकले श्रीराम मंदिरासमोर जिल्हा काँग्रेसचं आंदोलन. दोषींना कठोर शिक्षा आणि प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी. साताऱ्यामध्ये स्मार्ट मीटर सक्ती विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं तीव्र आंदोलन. कृष्णानगर महावितरण कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरची प्रतिकृती हातात घेत केलं आंदोलन. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांचा आंदोलनामध्ये सहभाग. अंबरनाथ पश्चिम भागामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. नागरिक आणि भाजप नगरसेवक उमेश पाटील, किरण राठोड संतप्त. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावरती धडक देत अधिकाऱ्यांना विचारला जाब. पाणीच नाही तर बिलही नाही, नागरिकांचा इशारा. निधी अभावी नाशिकमधील वावी ट्रॉमा केअर सेंटर रखडलं. कुंभमेळ्यापूर्वी तात्पुरती व्यवस्था करा, आमदार सत्यजित तांबेंची मागणी. सकारात्मक विचार करू, आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन. शेतजमिनीचा कमी मोबदला दिल्यामुळे वाशिममधील राष्ट्रीय महामार्गाचा टोल प्लाझा जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश. आज न्यायालयाने प्लाझावरती नोटीस लावून दवंडी बजावली. 20 जुलैपर्यंत रक्कम जमा न केल्यास टोल प्लाझाचा लिलाव होणार. रकमेतून शेतकऱ्यांना मोबदला मिळणार. तुळजाभवानी मंदिराच्या कथित जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती स्थापन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर 3 सदस्यीय समिती स्थापन. 4121 एकर जमिनीच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसांमध्ये सादर करण्याचे समितीला निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 महिन्यांच्या चिमुकल्याने गिळले काचेचे तुकडे. तातडीने शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील काचेचे तुकडे बाहेर काढले. घाटी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी योग्य उपचार दिल्यामुळे बाळाचा जीव वाचला. राजस्थानच्या जयपूरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सरकारी नोकरी आणि कुटुंबाच्या मालमत्तेवरती हक्क मिळवण्यासाठी 23 वर्षीय मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट. या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत 7 जणांना अटक. नांदेडच्या लोहा इथे पत्नीवरती गोळ्या झाडणाऱ्याला अटक. 25 वर्षीय विशाल जाधव विमानतळ परिसरातनं ताब्यात. गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टाही जप्त. रत्नागिरीमध्ये धबधबे आणि समुद्र किनाऱ्यांवरती बंदी. गणपतीपुळे किनाऱ्यावरती रस्सी लावून पर्यटकांना आत जाण्यास मनाई. पावसामुळे वाढलेल्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय. ठाण्यातल्या आझादनगरच्या मद्रास चाळीतील पहिल्या मजल्याची गॅलरी कोसळली. घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. मुसळधार पावसामुळे घटना घडल्याचं प्रशासनाचं म्हणणं. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये तुर्काबाद खराडी ते घाणेगाव रस्त्याची दयनीय अवस्था. रस्त्यावरती मोठे खड्डे आणि चिखलामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांचे हाल. वारंवार मागणी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दखल घेत नसल्याचा आरोप. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये भीषण अपघात. बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक. जवळपास 14 गाड्या एकमेकांवरती आदळल्या. अपघातामध्ये 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे. बसचे ब्रेक्स फेल झाल्याचा चालकाचा दावा आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी इथल्या छत्रपती कॅम्पस शाळेतील विद्यार्थ्यांनी नशामुक्ती आणि तंबाखूच्या विरोधात जनजागृती रॅली काढली. रॅलीद्वारे नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन.
हातात जनजागृती फलक घेऊन व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश. चंद्रपुरामध्ये रील आणि फोटोंच्या नादात नागरिक रानटी हत्तींच्या जवळ, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती. हत्ती बिथरण्याची शक्यता असल्यामुळे जवळ जाऊ नका, वन विभागाचं परिसरातल्या लोकांना आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कदमवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान. शिकारीच्या शोधात असताना बिबट्या मध्यरात्री विहिरीत पडल्याची गावकऱ्यांची माहिती.